नमस्कार सर्वांना. व्हिडिओ मार्फत मत मांडण्याचं कारण असं की एक राजकीय अंदाज लागतो. तो राजकीय मत समाजामध्ये मांडावं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. मी नेहमी सांगत असतो की लोकसंख्येची जनगणना भाजप का करत नाही, ती का केली जात नाही. तर याचं उत्तर आहे परिसमन आयोग. परिसमन आयोगाच्या नियमानुसार लोकसंख्याच्या जनगणनेनुसार देशामध्ये असणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा यांच्या जागा ठरवल्या जातील. आणि परिसमन आयोगामध्ये असे सांगितले आहे की 2026 च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढवल्या जातील, जेणेकरून खासदार आणि आमदारांच्या. मग 2026च्या जनगणनेनुसार जर जागा वाढवायच्या असतील तर दर 10 वर्षाला होणारी जनगणना ही कधी करायला पाहिजे? 2001, 2011 आणि 2021 नियमानुसार ही लोकसंख्येची जनगणना 2021 ला होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. का झाली नाही तर याचं उत्तर इथे तुम्हाला सापडेल. 2021 ला जर लोकसंख्येची जनगणना केली असती आणि त्यानुसार जर जागा वाढवायच्या म्हटल्या असत्या तर ते निकषात बसत नव्हतं. कारण लोकसभेमध्ये साठी जो संविधानिक निकष सांगितलेला आहे इंदिरा गांधीच्या काळात, साधारणतः 1972 मध्ये तो नियम सांगितलेला आहे की ज्यामध्ये 26 नंतर सांगितलंय. मग 26 नंतरची लोकसंख्या जनगणना कुठली येईल तर 11 नंतर 31 आणि 31 नंतरच्या लोकसभेच्या जनगणना जर बघितलं, थोडं माफ करा, 31 नंतरची लोकसंख्या जर जनगणनाचा निकष ठरवला तर त्या नियमानुसार जागा ह्या 2034 ला वाढतील. पण जर आपण जनगणनाच केली नाही तर 21ची तीच जनगणना आपण 26 च्या पुढे केली तर, म्हणजे 2027 ला केली तर मग ती नियमात बसते का तर हो, ती नियमात बसते. 2027 ला लोकसंख्येची जनगणना केली तर ती 26 नंतरची जनगणना गृहीत धरली जाईल आणि त्या जनगणनेच्या निकषानुसार लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा 2029 ला वाढत येतील. नियमाप्रमाणे जर चाललो असतं भाजप तर ती जनगणना 31 ला झाली असती आणि 31 नुसार 34 ला जागा वाढल्या असत्या. म्हणजे येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या काळामध्ये ह्या जागा वाढल्या नसत्या. भाजपला त्या जागा आत्ता वाढवायच्यात म्हणून नवीन संसद मानली गेली. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या ही गोष्ट लक्षात आहे की दक्षिणेकडच्या राज्यातून आपल्याला पाठिंबा मिळत नाही. तर लोकसंख्या कुठं जास्त आहे तर लोकसंख्या जनगणना उत्तरेत जास्त आहे. मग लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे उत्तरेत जागा वाढवायच्या आणि उत्तरेतूनच मेजॉरिटी मिळवायची, ही भाजपची त्या पाठीमागची मनीषा दिसते किंवा अपेक्षा दिसते. सेम तुम्ही त्याचं उदाहरण महाराष्ट्रात पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये मागच्या एका वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील लोकांना भाजपने स्वतःमध्ये घेतलंय आणि ह्याला काही लोकांना वाटतंय की भाजप काउंटर करते शिंदेना, एकनाथ शिंदेना, अजित पवारांना, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे तसं नाहीये. भाजपला 2029 ला ज्यावेळेस जागा वाढवल्या जातील त्यावेळेस भाजपला काही सक्षम उमेदवाराची गरज आहे. आणि हे आज उमेदवार जे काँग्रेसकडे आहेत आणि जर विधानसभा फुटल्या तर हे प्रस्थापित चेहरे आहेत. लोक त्यांनाच मतदान करतात. साधारणतः मतदान करताना मतदान कोणाला होतं? मतदान हे नेहमी साधारणतः प्रस्थापित चेहऱ्यांना होतं. आणि हेच विरोधातले प्रस्थापित चेहरे जर विरोधात राहिले तर नवीन पुनर्रचनामध्ये विधानसभेच्या किंवा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये हे चेहरे त्यांच्याकडे जातील आणि हे चेहरे त्या ठिकाणी निवडून येतील. परंतु हे चेहरे भाजपनं स्वतःकडे घेतले तर तुम्ही कुठेही बघा असं वाटेल ना की ज्या ठिकाणी ऑलरेडी काँग्रेसचा किंवा भाजपचा आमदार आहे तरी त्या ठिकाणी भाजपनं त्यांच्या विरोधी पक्षातील लोकांना घेतलेलं आहे. याचं कारण आहे लोकसभेला आणि विधानसभेला नव्यानं मतदारची पुनर्रचना होईल मतदारसंघाची, त्यावेळेस भाजपला ही लोक कामाला येतील. आणि माझं अजून एक राजकीय मत सांगतो, प्रेडिक्शन सांगतो, अंदाज सांगतो की भाजप वाढलेल्या लोकसंख्येच्या मतदारसंघानुसार जी संख्या मतदारसंघ वाढतील त्या लोकांना नवीन मतदार भाजप या शिंदेना आणि अजित पवारला मतदार सोडणार नाहीत, म्हणजे मतदारसंघ सोडणार नाहीत. कारण त्या मतदारसंघामध्ये प्रस्थापित चेहरा कोण तर ऑलरेडी आमच्याकडे तो प्रस्थापित चेहरा आहे हे कारण सांगून भाजप यांना काउंटर करेल. आणि 2014 ला भाजप स्वबळावर आलं नाही, 24 ला आलं नाही, परंतु 29च्या पुनर्रचनेमध्ये मात्र भाजप स्वबळावर निवडून येऊ शकतं. कारण लोकसभा आणि विधानसभेला जागा वाढतील, नवीन प्रस्थापित नेतृत्व निर्माण करण्याला प्रचंड वेळ खर्च करावा लागतो.
स्वातंत्र्याचा जो लढा झाला 1857च्या काळामध्ये, त्यानंतर त्या लढ्यामध्ये स्वतः देशातील राजे लोकांनी समर्थन न दिल्यामुळे गांधींपर्यंत पोहोचायला, टिळक गांधींपर्यंत पोहोचायला 100 वर्ष गेली. हेच भाजपचं गणित आहे, हेच भाजपचं प्लॅनिंग आहे की नेतृत्व जे निर्माण होते ते संपवायचं, नेतृत्वहीन पक्ष करायचा आणि राज्य करायचं. तर आज या व्हिडिओच्या निष्कर्षातून आपण हे गोष्ट समजून घेऊ की जे लोक राजकीय इच्छुक आहेत त्यांचं अभिनंदन, कारण 2029ला लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. याचं कारण आजच पेपरला बातमी आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी 11,000 कोटी मंजूर केले आहेत. ही जनगणना एका वर्षात पूर्ण करतील. 27ची जनगणना 28 पर्यंत साधारणतः पूर्ण करतील आणि 28च्या आसपास लोकसभेच्या नवीन जागा वाढवतील. नवीन जागा वाढवून 29ला नवीन जागेनुसार, होणाऱ्या जागेनुसार देशामध्ये आमदार आणि खासदारांची संख्या वाढेल. सर्व इच्छुकांचे अभिनंदन. तयारीला लागा. धन्यवाद. आणि अजून एक सल्ला पुढच्या व्हिडिओमध्ये.